भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्षा गायकवाड सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज तुम्ही बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीवर आला आहात, अभिवादन केलंय, काय सांगाल? नाही, मानव मुक्तीचा, समतेचा, बंधुत्वाचा जो संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोधिसत्वाच्या माध्यमातून जे आम्हाला दिला आणि सर्व समाज घटकांना जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत। आज बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी त्यांना त्या ठिकाणी अभिवादन करते। खरं तर तुम्ही बघत असाल की देशभरातून नाही तर जगभरातून या ठिकाणी करोडो जे आहेत ते बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येतात, त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते अभिवादन करतात आणि इथून प्रेरणा घेऊन जातात, इथून निर्धार घेऊन जातात की या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, संविधानाच्या माध्यमातून मिळाली समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य टिकलं पाहिजे। आणि म्हणूनच आज सकाळी संसदेमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। परंतु चैत्यभूमीला इथे आल्यानंतर मुंबईला येणं प्रत्येक आपल्या सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांचं परम कर्तव्य आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेले आणि मी त्यांना आता अभिवादन करून मी फक्त एवढीच इच्छा व्यक्त करते की आणि निर्धार करते की या देशाचं संविधान टिकण्यासाठी आपल्या परीने आपल्याला जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे। कारण आज आम्ही बघतो आहोत की कुठे ना कुठे पुन्हा मनुवाद, पुन्हा त्या ठिकाणी जातीवादाचं वातावरण निर्माण होतं आहे। अशा वेळेला बाबासाहेबांनी संविधान सांगितलं ते संविधान आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे खूप विचारशे घेण्यासारखे आहेत, या संदर्भात अनुयायींना काय संदेश? ते मी अनुयायांना हेच सांगेन की आज ही लढाई जी आहे ही मनुवादाविरुद्ध, जातीवादाविरुद्ध आणि कुठे ना कुठे धर्मवादाविरुद्ध चाललेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की समाजामध्ये सामाजिक सलोखा जे आहे ते बिघडवण्याचं काम काही यंत्रणा करत आहेत। अशा वेळेला बाबासाहेबांचं अन्याय म्हणून आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी देशाच्या संविधानाच्या माध्यमातून सगळ्या समाजामध्ये एकता राहिली पाहिजे, सगळ्यांनी एकोपाने राहिलं पाहिजे, देशाचं संविधान सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचं काम करतं। त्यामुळे मी हेच सांगेन की आपल्या सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देणारं, समान न्याय उपलब्ध करून देणारं, सगळ्यामध्ये बंधुता निर्माण करणारं असं या देशाचं संविधान आहे। आणि हे संविधान चिरावूत आहेच, पण ते जास्त पुढे कसं घेऊन जाता येईल घराघरामध्ये यासाठी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न केला गेला पाहिजे। दुर्दैवाने आज आम्ही बघतो की एक विविधतेचं वातावरण त्या ठिकाणी चालू आहे, जातीयतेचं तणावाचं वातावरण आपल्या सगळ्याला महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे। मी बघते की खूप वर्ष मागच्या 2.5 वर्षामध्ये सामाजिक न्याय विभागाला मंत्रीसुद्धा पूर्ण वेळेचा नव्हता, त्यामुळे मुलांना स्कॉलरशिपपासून, योजनांपासून त्या ठिकाणी वंचित राहावं लागतं। मी अपेक्षा करते की आता काल बघितलं आम्ही एक मोठा इव्हेंट झाला, खरं तर आमच्यासाठी 6 डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे आणि काल जो इव्हेंट झाला कुठे ना कुठे मला त्याच्या बाबतीत सुद्धा बोलायला पाहिजे की ज्या तऱ्हेने कार्यक्रम झाला, खरं तर एवढी मोठी मेजॉरिटी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापनेला एवढा उशीर झाला आणि काल ज्या तऱ्हेने झाला कार्यक्रम, मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने मॅन्डेट देऊन सुद्धा जर लोक स्वतःला त्या ठिकाणी सरकार स्थापन करू शकत नव्हते, त्यामुळे आता हे देशाचं संविधान टिकवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहे, जनतेवर आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी हातभार द्यावा। ताई, खरं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी शपथ घेताना वेळ लावत होते, दुपारपर्यंत वेळ काढू असं झालं, त्यानंतर हा निर्णय झाला, काय वाटतं? नाही, मी तर माझ्या बघायला लागले आजकामध्ये की शपथविधी पण इव्हेंट व्हायला लागलेत। पहिले शपथविधी हे इव्हेंट नव्हते, म्हणजे मी 2दा शपथ घेतली तेव्हा शपथ हे साधे पद्धतीने व्हायचे, राज्यपाल बोलवायचे आणि राज्यपाल तय करायचे। आता तर पक्षाचे अध्यक्ष सांगायला लागले की आझाद मैदानला या, 5 वाजता या। त्याच्या आधी माजी उपमुख्यमंत्री आता पुन्हा उपमुख्यमंत्री शपथ घेतलेल्याने सांगितलं की 30 तारखेला शपथविधी होणार आहे, 1 तारखेला। हे काम कोणाचं आहे? तुम्ही देशाच्या संविधानानुसार हे काम राज्यपालांचे की सरकारची निर्मिती करताना सरकार या तारखेला होईल, तो कार्यक्रम राजभवनात होईल किंवा कुठे होईल, विधिमंडळात होईल, हे निर्णय राज्यपाल ठरवत असतात। दुर्दैवाने आता पक्षाचे प्रमुख आणि पक्षाचे नेते ठरवायला लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक इव्हेंट त्या ठिकाणी केला जात आहे। हे महाराष्ट्राच्या जनतेला मला कितपत रुचेल हे मला माहीत नाही, पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे बाबासाहेबांचे अनुयायी आलेत, आमची हीच भूमिका आहे आणि ही भावना आहे की महाराष्ट्र हा प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र राहिला पाहिजे। महाराष्ट्राला समाज सुधारकांची, लोक चळवळीची मोठी परंपरा आहे। दुर्दैवाने आता समाज सुधारक आणि लोक चळवळ कमी रूपात चाललेली आणि पुन्हा ते मनुस्मृती आणि मनुवाद सुरू झालेला आहे, ते बरोबर नाही आहे। देशाचं संविधान चिरावून राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे। खूप धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या होत्या खासदार वर्षा गायकवाड ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीत येऊन अभिवादन केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।